हाय सगळ्याला, स्वागत आहे नवीन एका छोट्याशा व्हिडिओमध्ये. तुम्हा सर्वांचं माझ्या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आणि आपल्या चॅनलचं नाव आहे वंदना बंडगर. ज्याने पण कोणी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करत चला, व्हिडिओ बघत चला, कमेंट छान छान करत चला आणि असंच प्रेम राहू द्या सर्वांचं. आणि सबस्क्राईब फॅमिलीचं पुन्हा एकदा हे करते बरं का, कारण खूप छान सपोर्ट, खूप छान कमेंट करतायत. तर खूप खूप धन्यवाद तुम्हा सर्वांचं. तर तुम्हा सर्वांना सांगते की सासरी देशाचे नारळ देवाला पडलेले होते ना, त्याच्यावर खोबऱ्याची मी बर्फी केली. तर ती बर्फी दाखवते बरं का, त्याचा व्हिडिओ काढला. पण त्याआधी तुम्हाला सांगते, मी जे ब्लाऊज शिवत होते, ते मिश्रण काम करत होते, तर ते पूर्णपणे बंद केले. तर का पूर्णपणे बंद केलं, का नाही, तर ते तुम्हाला हे करते. कारण की बरेचसे ब्लाऊज पीस शिवाय टाकलेले होत्या इथल्या आमच्या बायकांनी बरं का. तर ते मी माघारी दिले का, तर दिले माघारी. आता ज्याच्या त्याचा त्रास ज्याच्या त्याला माहिती असतं बरं का, काय आणि काय नाही. याच्या अगोदर मी बरोबर ब्लाऊज शिवले, दिले. कोणाचाही एकही ब्लाऊज मी माघारी दिलेला नव्हता न शिवता. पण आता अशी वेळ आली माझ्यावर की एकही ब्लाऊज शिवला नाही मी. आता जवळजवळ आमच्या बहिणीच्या मुलीचं लग्न झालं, 2 महिने होऊन गेले. तेव्हापासून त्याच्या अगोदर शिवत होते, पण जसं लग्न झालं आहे मुलीचं बहिणीच्या, तेव्हापासून ब्लाऊज शिवले नाहीत कंटिन्यू. आतापर्यंत एकही ब्लाऊज शिवला नाही. आणि असं नव्हतं झालं की मी आठवड्यात न शिवता ब्लाऊज राहते. 1, 2, 3 तर ब्लाऊज एका आठवड्यात शिवत होते माझ्या कामाच्या यशोबावरनं. पण आता कसं झालं आहे माहिती आहे का, रानातलं काम, पिरूतलं बोरी पिरू सगळं काम आलं आणि त्यात थोडाफार त्रास पण आहे. म्हणजे त्रास कशाचा, शरीराचा असतोच की. आता ज्या पण टेलर काम करतात त्या स्त्रिया, त्यांना माहिती आहे काय त्रास काय नाही. तर तसाच मला पण आहे त्रास. त्यामुळं मी शिवणकाम पूर्णपणे बंद केलं. ब्लाऊज पीसच म्हणजे ब्लाऊजच शिवायचं बंद केलं, कारण का आपल्याला त्रास होत आहे. त्यामुळं ब्लाऊज शिवलं नाही. आणि त्यामुळं बऱ्याच ताईंचं ब्लाऊज माघारी दिलं बरं का, कारण त्यांनी ब्लाऊजची शिलाई देऊनसुद्धा मी ब्लाऊज शिवले नाहीत, तर त्यांनी नेलं माघारी. तर असं आपल्या आपल्या शरीराची आपण स्वतः पण काळजी घेतली पाहिजे, कारण का पैसे बघून पण शरीर पण महत्त्वाचं आहे. म्हणून ब्लाऊज शिवायचं बंद केलं. येत होतं पैसे, शिवत होते तोपर्यंत यायचं पैसे, आपला प्रपंच संसार लागायचं, पैसे करायचं, येत होतं. उपयोगी मुलं आहेत 2, त्यांना इकडं तिकडं लागायचं. असा पैसा हे किती जर कमवला तर कमीच पडतो प्रपंचात, पण ते पण बरोबर आहे. पण आपल्याला त्रास व्हायला लागला म्हणून मी आता बंद करून टाकलं. कंप्लीट 2 महिने एकही ब्लाऊज शिवला नाही आणि पूर्णपणे बंदच झालं आता आपलं शिवणकाम, असं म्हणलं तरी चालतंय. कारण का केवळ त्रासामुळं. तर ठीक आहे, चला तर दाखवते वेळ न घालवता मी खोबऱ्याची बर्फी कशी बनवली, कशी नाही, नक्कीच सांगायची बरं का. मी साध्या पद्धतीने बनवून, नावं कोणी ठेवायची नाहीत बरं का. असं केली आपली थोडीशी, जास्त काय नाही, कोणी नावं ठेवू नका. मी माझ्या पद्धतीने केले. परत माणसाला असंच केलं, तसंच केली, अशीच केली, तशीच केली, तर सांगत चला कमेंटमध्ये. तर ठीक आहे, दाखवते तुम्हाला बर्फी कशी केली आणि कशी नाही, बघा बरं का नक्कीच. तर त्याआधी बघा इथं ह्या ताटात हे काढून ठेवले, ही बर्फी आहे. काय लाडू पण थोडेफार बनवलेत बघा, काय लाडू. तर लाडू पण असं बनवून घ्यावं म्हणलं, आहे का. तर बर्फी काय, लाडू काय, हे ह्या ताटात असं ठेवलं. अजून हे जरा हे आहे ना, तर ओला आहे त्यामुळं घेतलं आहे काढून, ठेवलं आहे ह्या ताटातनी भरायचं डब्यात. पण थोडंसं हे म्हणून हे केलं आहे. आणि इकडं बघा, ही बघा अशी मी वडी केलेली आहे, बघू शकता. ही अशी काय नाही, ओलं खोबरं मिक्सरला बारीक करून घेतलं आणि भरपूर झाले ते बरं का वड्या. हे काय अजून ताटातनंच ठेवलं बरं का, डब्यातनी काय नाही भरलं. हे झालं आहे पूर्णपणे, आहे का. हे झालं आहे पूर्णपणे, पण भरायचे आता डब्यामध्ये. हे भरायचं आहे बरं का. कशी पांढरं शुभ्र झालेली दिसते की नाही सांगा. तर लाडू काय अजून हे झालेलं नाही तर बरं का. तर छान झाले एकदम खुसखुशीत अशी बर्फी झालेली. तर आमच्या दिदूबाईला, मला आवडते बरं का, आम्हा दोघींनाच आवडते बर्फी जास्त. खातात सगळे, पण ते ओलं खोबरं नास होण्यापेक्षा म्हणलं का नाही, मग आपलं हे बरं म्हणलं, आहे का. तर ओलं खोबऱ्याचा नास होण्यापेक्षा म्हणलं आपलं हे केलं तर खातं तरी माणूस, म्हणून केली. कशी वाटते कशा नक्की सांगा कमेंटमध्ये. तोपर्यंत बाय बाय सगळ्यांना. काय म्हणले होते, पण म्हणलं जेवणाचा बेत काय आहे ते दाखवावा. तर ही बाजार आमटी म्हणजे केलेली आहे रॉयल ॲप
पुडीचं नाव आहे बरं का. तर अशी केलेली ही झालेली बाजार आमटी असली आणि भात आणि चपाती. तर गुरुवार सोडायला असा बेत आहे. तर जिरं कढीपत्ता थोडीशी मिरची टाकून भात केलेला आहे. तर कसं वाटतं जेवण कसं नाही नक्कीच कमेंटमध्ये सांगा. तर बाय बाय सगळ्यांना.